गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा लेसन नंबर 10 सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम हा लेसन आपण चालू केला. यामध्ये आपण प्लांट सेल, ॲनिमल सेल, प्रोकॅरियोटिक सेल पाहिलं. त्यानंतर आज आपण बघणार आहोत फर्मेंटेशन मीन्स काय आणि युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे, कॅन यू टेल डिड द कार्बेज इन पॉईंट बी रिमेन अनचेंज्ड. आपण काल 2 पॉटमध्ये घेतलेलं, एका पॉटमध्ये कार्बेज कचरा घेतलेला आणि सेकंड पॉटमध्ये आपण स्क्रॅप मेटल घेतलेले म्हणजे धातूचे तुकडे घेतलेले. दोन्हींमध्ये काय पाहणार होतो आपण, तर एकामधला जो कचरा आहे तो काय झाला आहे, पूर्णपणे त्याचं मॅन्युअर एक खत तयार झालं आहे. आणि सेकंड जे होतं त्यामध्ये जे मेटल होतं त्या मेटलचं काहीच बदल झालेला नाही, हे आपण कालच्या लेक्चरला पाहिलं. Microbe present in soil, dung, etc. decompose the garbage to obtain food material. As a result, garbage is soon converted into manure of the best quality. म्हणजेच काय तर कचऱ्यापासून एक चांगल्या प्रकारचं मॅन्युअर खत आपण बनवू शकतो. Microbes are released into the sewage so as to help in the quick decomposition of the organic component it in. आणि जे काही सीवेज डिस्पोजल आहे किंवा जे मायक्रोब्स आहेत त्यापासून आपण एक प्रकारचं डिकम्पोजिशन तयार करू. यूज अवर ब्रेन फॉर वाय शुड ड्राय अँड वेट वेस्ट बी कलेक्टेड सेपरेटली. ओला आणि सुका कचरा आपण का वेगळा करतो? ऑब्झर्व सांगा उत्तर काय आहे, तर ओला कचरा आपण वेगळा करतो आणि सुका का, तर सुक्या कचऱ्यापासून आपण ड्राय सिवेजपासून किंवा ड्राय कचऱ्यापासून आपण काय बनवतो, एक मॅन्युअर बनवत असतो. बघा सेकंड, कॅन यू टेल ऑब्झर्व द रूट्स ऑफ द पी, बीन अँड फिनिग्रिक प्लांट्स. व्हॉट वुड बी द फंक्शन ऑफ द नोड्यूल्स ऑन देअर रूट्स. वाटाणा, शेंगा किंवा आपण जे मेथीची भाजी आहे ते नीट केल्यानंतर त्याचे जे रूट्स आपल्याला नोड्यूल्स ऑन अ रूट, त्याचे जे नोड्यूल्स रूट्स भेटतात त्याचं आपण काय करतो. We have seen that some microorganisms present in the soil and those in root nodules of a leguminous plants convert atmospheric nitrogen into its compounds. काय करतो आपण, तर ते जे काही रूट नोड्यूल्स निघाले, जो काही कचरा निघाला आहे त्यापासून आपण कंपोस्ट बनवतो. आणि जे रूट नोड्यूल्स आहेत, जे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन सॉईल, सॉईलमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे ते जे रूट नोड्यूल्सचं आपण काय करतो, ल्युमिनियस प्लांट म्हणजे कडधान्याचं कन्व्हर्जन आपण नायट्रोजन, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आणि कॉम्पोनंट्समध्ये करत असतो. दीज नायट्रोजिनियस कंपाऊंड हेल्प्स टू इन्क्रीज द सॉईल फर्टिलिटी. आणि या नायट्रोजनियस कंपाऊंडमुळे काय होतं, तर इन्क्रीज द सॉईल फर्टिलिटी, जमिनीची जी सुपीकता आहे ती काय होती, वाढते. अँड देअर बाय द प्रोटीन कंटेंट ऑफ द पल्सेस ग्रो इन दॅट सॉईल. आणि या संयोगामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि त्यातील कडधान्यातील जे प्रथिनांचे प्रमाण आहे, पल्सेसचं प्रमाण आहे, ते काय होते, वाढण्यास मदत होत असते. प्रोजेक्ट विजिट द कार्बेज डेपोट नियर अवर विलेज सिटी. आपल्या शेजारच्या कचराकुंडीला भेट द्या. फाइंड आउट द रिझन बाय बर्निंग द कार्बेज इन द लार्ज पिट्स देअर. खड्ड्यांमध्ये जो कचरा गाडण्यामागचं तत्व काय, म्हणजे ते कचरा काय करतात त्या कचऱ्याचं ते ऑब्झर्व करा. लेट्स रिकॉर्ड व्हॉट डज अवर मदर डू टू मेक अ यंगर्ट फ्रॉम मिल्क. तुमची आई दुधापासून दही कशी बनवते. It a few drops of yogurt or a buttermilk are mixed with lukewarm milk and it is kept at the temperature for 8 to 10 hours. काय करायचं आहे की दह्याचं किंवा ताकाचे 1 ते 2 ड्रॉप घ्यायचेत आणि ते आपल्या कोमट दुधामध्ये काय करायचे, मिक्स करायचे. Microbes present in the drops of yogurt quickly multiply and the milk gets converted into yogurt. आणि त्यामुळे काय होणार आहे की जे काही आपण ताक किंवा दह्याचं जे काही ड्रॉप्स आहेत ते काय करतो आपण दुधामध्ये मिक्स केल्यानंतर ते आता कन्वर्ट इन टू यंगर्ट, आपल्याला दह्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं पाहायला मिळतं. मायक्रोब्स आर दज युजफुल फॉर प्रोड्युसिंग मिल्क प्रोडक्ट्स लाईक बटर मिल्क, चीज इट्सेट्रा. आणि या दुधापासूनच आपण बटर किंवा बटर मिल्क आणि चीज यांसारख्या गोष्टी आपण बनवत असतो. बघा, मग ही जी प्रोसेस आहे दह्याचं रूपांतरण
दुधाचं रूपांतरण दह्यामध्ये करण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो तर फर्मेंटेशन. काय म्हणतो? फर्मेंटेशन. द केमिकल प्रोसेस ऑफ अ कन्व्हर्जन ऑफ वन टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड इनटू अनदर टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड बाय द ॲक्शन ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. म्हणजे जे लॅक्टोबॅसिलिया हा काही जो ॲसिड या दह्यामध्ये प्रेझेंट असतो त्यापासून आपल्याला मिल्क यंगार्ट मिळत असतं, दही मिळत असतं. म्हणजे काय आहे तर फर्मेंटेशन म्हणजे काय तर लॅक्टिक ॲसिडचं रूपांतर लॅक्टोबॅसिलियामध्ये होतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ फर्मेंटेशन. म्हणजेच आंबवणे असं आपण त्याला म्हणतो. हीट इज जनरेटेड इन दिस प्रोसेस अँड कार्बन डायऑक्साईड ऑफ सम अदर गॅसेस आर रिलीजड. यामध्ये हीट जनरेट होते आणि कार्बन डायऑक्साईड गॅस काय होतो? रिलीज होतो. दिस गॅस कॉज ॲन इन्क्रीज इन व्हॅल्यूम. ब्रेड, टफ अँड इडली बेटर आर सीन इन राईस. त्याचप्रमाणे ब्रेड बनवणे, इडली बनवणे यासुद्धामध्ये फर्मेंटेशनची आंबवण्याची प्रक्रिया केली जाते. The process of fermentation is used for making yogurt from milk, producing alcohol from grains and fruits. त्याचप्रमाणे जे अल्कोहोल आहेत जसं की दारू हे सुद्धा बनवण्यासाठी ग्रेन्स म्हणजे तुमचे जे काही ग्रेन्स आहेत आणि फ्रूट्स ते सुद्धा काय केले जातात? आंबवले जातात. ब्रेड फ्रॉम फ्लेवर ॲज वेल ॲज अ प्रोडक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, लॅक्ट्रिक ॲसिड, व्हिटॅमिन्स अँड अँटीबायोटिक्स. त्याचप्रमाणे हे जे काही प्रोडक्शन आहे ते ॲसिटिक ॲसिडमध्ये होतं, सायट्रिक ॲसिड लिंबामध्ये तुमच्या होतं, लॅक्ट्रिक ॲसिड, व्हिटॅमिन्स आणि अँटीबायोटिक्ससुद्धा आपल्याला मिळतात. हू डिस्कवर्ड द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन? कोणी डिस्कवर केली फर्मेंटेशनची प्रोसेस? तर अलेक्झांडर यांनी ही फर्मेंटेशनची प्रोसेस काय केली? डिस्कवर केली. If microbes are allowed to grow in a butter, tub, fruit juice, etc., they break down these substances, producing new components as they grow and multiply in them. These microbial processes used in the production of various common stuff, फूड स्टॅप. म्हणजे काय आहे तर त्यांनी काय सांगितलं की या सगळ्यांमध्ये जसं की कणिक मळणे किंवा फ्रूट ज्यूस करणे या सगळ्यांमध्ये आपण कंपाऊंडचा वापर करतो. म्हणजे वेगवेगळ्या घटकांचा वापर करतो आणि त्यापासून आपण आपले अन्नपदार्थ फूड स्टॅप मिळवत असतो. बघा, समटाईम व्हेन यू आर इल द डॉक्टर प्रिस्क्रिप्ट्स कॅप्सूल्स ऑर इंजेक्शन ऑफ मेडिसिन्स लाईक पेनिसिलिन. आणि डॉक्टर जे काही तुम्हाला औषधं वगैरे देतात त्यामध्ये काय आहे तर पेनिसिलिन आहे. पेनिसिलिन हे एक अँटीबायोटिक्स तुम्हाला ते देत असतात. दिस टाईप ऑफ मेडिसिन्स डिस्ट्रॉय द पॅथोजन्स अँड रिट्रेड देअर ग्रोथ. हे काय करतात की तुमच्या शरीरामध्ये जे काही मायक्रोब्स आले ते मायक्रोब्स डिस्ट्रॉय करण्याचे, नाहीसं करण्याचं काम हे ते अँटीबायोटिक्स करत असतं. Antibiotics are produced with the help of a specific microbes. Diseases like tuberculosis, typhoid, cholera, etc., which were previously considered incurable, have now come under control because of antibiotics. पूर्वी असाध्य किंवा टायफॉइड यांसारखे रोग व्हायचे त्या किंवा आत्ताही आहेत, हे सगळं कंट्रोल करण्यासाठी आपण काय घेतो तर अँटीबायोटिक्स घेत असतो. Domestic animals too can be protected from various diseases by mixing antibiotics with their food. Plant disease can also be controlled with the help of antibiotics. त्याचप्रमाणे जे काही डोमेस्टिक ॲनिमल आहेत त्यांना सुद्धा आपण काय करतो तर त्यांचं रक्षण करण्यासाठी, प्रोटेक्शन करण्यासाठी सुद्धा आपण अँटीबायोटिक्स देत असतो. ऑलवेज रिमेंबर, थ्रू अँटीबायोटिक्स आर युजफुल फॉर करिंग certain diseases they can be harmful is used without the counseling a physicians. म्हणजे काय आहे तर त्यांनी काय सांगितलं की जी काही आपण अँटीबायोटिक्स घेते ती काउन्सिलिंग करून म्हणजे डॉक्टरांना विचारून आपण ती घेत असतो. हेन्स कोर्स ऑफ अँटीबायोटिक शुड बी कम्प्लिटेड स्ट्रिक्टली फॉलोइंग द डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. आणि डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननुसार आपण ते अँटीबायोटिक्स घेत असतो. इन फॅक्ट वी शुड नॉट टेक एनी मेडिसिन्स ऑन अवर ऑन to treat ailments like body aches, headaches, common colds, etc. परस्परांमध्ये होणारे बॉडी हेडेक म्हणजे त्रास होणे, अंग दुखणे किंवा डोकं दुखणे, कॉमन कोल्ड येणे, हे सगळे काय आहेत तरी अँटीबायोटिक्समुळे बरे होणारे काय आहेत आजार आहेत. व्हॉट आर द इन्फॅक्ट्स वॅक्सिनेटेड अकॉर्डिंग टू अ फिक्स्ड टाईम शेड्यूल.
जे नवजात बाळं असतात त्यांना आपण वेळेवरच इंजेक्शन का देतो? व्हॉट इज अ व्हॅक्सिन? आणि व्हॅक्सिन म्हणजे काय? तर व्हॅक्सिन म्हणजे सुद्धा एक प्रकारचं फंगस आहे जे की अँटीबायोटिक्स म्हणून आपण देत असतो. त्या व्हॅक्सिनमध्ये एक प्रकारचं फंगस ॲड केलेलं असतं. बघा, व्हॅक्सिन इज प्रोड्युस्ड इन अ लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ मायक्रोब दॅट गिव्ज इम्युनिटी अगेन्स्ट अ पर्टिक्युलर डिसीज. म्हणजे एखाद्या डिसीजची इम्युनिटी काय आहे यावर डिपेंड असून यावर काय केलं जातं, तो मायक्रोबचा उपयोग करून एक प्रकारचं इंजेक्शन बनवलं जातं. इफ वी हॅव बीन व्हॅक्सिनेटेड अगेन्स्ट एनी डिसीज ऑर अ इम्युनिटी दॅट इज रेजिस्टंट टू दॅट डिसीज इन्क्रीजेस सो दॅट द पॉसिबिलिटी ऑफ कंडक्टिंग दॅट डिसीज इज अ ग्रेटली रिड्यूस. आणि ती काही जे औषध घेणार आहे त्यापासून डिसीज काय होणार आहे, कमी होणार आहे. पॉसिबिलिटी टू कंट्रोलिंग द डिसीज ग्रेटली रिड्यूस. आणि डिसीजचे जे काही प्रमाण आहे ते काय होणार आहे, रिड्यूस, कमी होत जाणार आहे. Microbes are also used in process like tanning of skin, production of rubes and skins from agave. Some microbes use oil for their growth. काही मायक्रोब्स हे काय होतात तर तेलावर वाढतात, तर काही स्किनवर वाढत असतात. सच मायक्रोब्स आर युज्ड इन अ क्लिअर लेअर ऑफ ऑइल फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ अन ओशन ऑर लॅग फ्रॉम्ड ड्यू टू लीक ऑर अ स्पाईल दॅट इज क्लिअर ऑन ऑइल स्टिक. तेलाचा जो काही तवंग काढून पाणी स्वच्छ केले जाते, त्याचप्रमाणे हे जे काही जे वाढणारे आजार आहेत ते सुद्धा आपल्या स्किनवरती वगैरे वाढत असतात. फार्म वेस्ट, ह्युमन युरिन, फेसेस, वेट, कार्बेज इज कलेक्टेड अँड युज्ड इन अ बायोगॅस प्लांट टू प्रोड्यूस बायोगॅस अँड फर्टिलायझर. त्याचप्रमाणे जे काही वेस्ट आहे, ह्युमनचं युरिन आहे, त्यानंतर फेसेस आहेत, वेट म्हणजे सुका कचरा, या सगळ्यांपासून काय तयार झालं तर इट प्रोड्यूस अ बायोगॅस अँड फर्टिलायझर. बायोगॅस आणि फर्टिलायझर्स तयार होतात. लास्टचा पॉईंट आहे हार्मफुल मायक्रोब्स. व्हॉट हॅपन्स टू द स्वीट मीट अ ब्रेड फॉरगटन इन अ लंच बॉक्स फॉर 3 to 4 days. जर एखादी स्वीट मिठाई वगैरे जर आपण 4 ते 5 दिवस ठेवल्यानंतर ती काय होते, ती काय होते, खराब होते, त्याचा स्मेल येऊ लागतो. बघा, इफ जार्स ऑफ पिकल, जाम इटसेट्रा आर ओपन्ड आफ्टर अ लॉंग टाइम, अ राउंड लेअर ऑफ अ व्हाईट स्कम ऑर अ ब्लॅक पार्टिकल्स मे अपियर टू हॅव फॉर्म्ड ऑन द सरफेस. ज्यावेळी आपण लोणचं वगैरे करतो त्याचं जर झाकण व्यवस्थित लावलं नाही तर त्यावरती काय येतात, व्हाईट स्क्रम, म्हणजे असे काळे किंवा व्हाईट असे सर्कल्स तयार होतात, पापुद्रासारखा सर्कल तिथं येतो आणि त्यापासून काय होतात तर इन समर मिल्क अँड मीट गेट स्पॉइल्ड क्विकली, फंगस ग्रो क्विकली ऑन मॉइस्ट अँड स्टेल. शिळ्या अन्नावर किंवा जे खराब झालेलं अन्न त्यावर काय येतो, स्मेल येतो आणि त्यावर एक पापुद्रा तयार होतो. व्हॉट डू वी डू विथ सच अ स्प्लॉइड फूड. आणि का होतो मग हे जे अन्न आहेत ते खराब, वाय, का खराब होतात, तर त्यामध्ये काय असतात, ओन न्यूट्रिशन्स असतात, मायक्रोज असतात, टॉक्झिक मटेरियल असतात, हे सगळं त्यामध्ये प्रेझेंट असतं. त्यामुळं मायक्रो ऑर्गॅनिझम काय होतात, हार्मफुल होतात. लास्ट आहे बघा, पॅथोजन डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. कशामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम येतात. पॅथोजन्स मे बी प्रेझेंट इन वॉटर बॉडीज कंटामिनेटेड विथ सीवेज अँड ड्रायड फ्रॉम द सराउंडिंग. शिळं अन्न असेल, खराब पाणी, यांमुळे सुद्धा आपल्याला आजार निर्माण होतात. इन फूड लेफ्ट अनकवर्ड ऑर इन हायजिनिक कंडिशन्स विथ अ हाऊसफ्लाय सिटिंग. इफ सच अ कंटामिनेटेड फूड ऑर वॉटर इज कन्झ्युम. खराब झालेलं अन्न, खराब झालेलं पाणी, यांमुळे मायक्रो ऑर्गॅनिझम काय होतात, वाढतात. We may fall in with a disease of the alimentary canal like ॲमिबॅसिस, टायफॉइड, कोलेरा, हायपेटिसिस. आणि अन्न नलिकेच्या द्वारे हे जे अन्न पाणी आहे ते आपल्या शरीरामध्ये जातं, त्यामुळे आपल्याला टायफॉइड, कोलेरा किंवा कावीळ, गॅस्ट्रो यांसारखे वेगवेगळे पॅथोजन, वेगळे रोग तयार होतात. Pathogens are released in the air when a person having infection of the respiratory tract, sneeze of cough. आणि हे काही घटक हे हवेमधून सुद्धा आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्यामुळे आपल्याला कफ वगैरे हे आजार होत असतात. हेल्दी पर्सन मे गेट इन्फेक्टेड विथ सच पॅथोजन ऑन ब्रीदिंग इन द सेम एअर अँड कॉन्ट्रॅक्ट डिसीज लाईक कॉमन कोल्ड, कफ, डायफेथ्रिया, निमोनिया
आणि ट्युबरक्युलोसिस आजार म्हणजे श्वसनमार्गासंबंधीचे आजारसुद्धा या पॅथोजनमुळे आपल्याला पाहायला मिळतात. तर काही आजार हे आपल्याला मॉस्किटो रिप्रोड्यूस मच्छर चावल्यानंतर किंवा जिथं कचरा ड्रेनेज आहे सांडलेलं पाणी आहे तिथं सुद्धा काय होतात मॉस्किटोज तयार होतात आणि हे मॉस्किटोजसुद्धा आपल्याला काय आहेत एक प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. अशा पद्धतीने हा लेसन आज इथे संपलेला आहे. काही समजलं नसल्यास विचारा आणि एक्सरसाइज सॉल्व करा. थँक्यू.